नमस्कार, आजची रेसिपी आहे पनीर पुलाव। त्यासाठी लागणारे साहित्य गाजर, बीट, कलरसाठी शिमला मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, 2 मिरच्या घेतले, लिंबू पण लागणार, लिंबूचा रस लागणार आहे आणि काजू आणि पनीर 100 ग्रॅम, 20 काजू आहेत, दही पण लागणार आहे आणि मसाला लागणार आहे गरम मसाला। त्यासाठी गरम मसाल्यामध्ये दालचिनी आहे, वेलची आहे, गरम मसाला वेलची, हिरवी मिरची आहे, मिरी आहे, लवंग आहे, तेजपत्ता आहे आणि हे फूल आहे गरम मसाला मधला। हे अख्खा मसाला झाला आणि आपल्याला मसाला लागणार आहे ते मालवणी तिखट मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ आणि फोडणीसाठी राई जिरं लागणार आहे आणि लसूण पेस्ट पण लागणार आहे, नंतर मी तुम्हाला दाखवते। आणि आपल्याला बिर्याणी मसाला, शाही बिर्याणी मसाला लागणार आहे आणि मी आता तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले, बासमती तांदूळ घेतले, ते मी आता थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले। पुढे मी तुम्हाला कसं शिजवणार ते दाखवते। आता मी उकळले, मी इडलीच्या कुकर मध्ये तांदूळ शिजून घेणार आहे भात, त्यासाठी मी पाणी ठेवलंय, ते उकळलेलं आहे। गॅस थोडा कमी करते, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकणार आहे, तेलामुळे चिकटणार नाही आणि दालचिनीचा 1 तुकडा टाकणार आहे, तेजपत्ता पण टाकणार आहे आणि वेलची पण 1 टाकणार आहे, हे फूल पण टाकणार आहे, परत हिरवी वेलची ती पण टाकणार आहे, ते 2 टाकणार आहे हिरवी वेलची, तिने वास छान आहे आणि काळी मिरी थोडीशी टाकणार, 4-5 काळी मिरी आणि लवंग 2 टाकणार, बाकीचे आहे ते गरम मसाला फोडणीला टाकणार आहे। चांगला आता उकळलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकते आणि आता हे 20 मिनिटं थोडा वेळ पाणी उकळापर्यंत तांदूळ जरा भिजत घालून ठेवले होते, ते आता याच्यामध्ये सुकवते आणि अर्धा कच्चा भात शिजवून घेणार आहे मी, पूर्ण शिजवणार नाही, जास्त नाही शिजवणार। तर तुम्हाला मी दाखवते भात शिजून झाल्यावरती कसे करणार भात। आता मी पनीरला दही वगैरे मसाला वगैरे लावून ठेवणार आहे, ते दाखवते। दही टाकते, आता मी लाल तिखट टाकणार आहे, हळद टाकते, पहिलं लाल तिखट टाकते, चवीपुरतं मीठ टाकते, त्याला मीठ चांगलं लागेल पनीरला त्यासाठी। आणि हे आता मी सर्व मिक्स करून थोड्या वेळ ठेवून देते। आता हे थोड्या वेळ असंच लावून ठेवून देते, झालेलं आहे। आता मी गाळून घेते भात, आता फक्त शिजून घेते, थोडस अर्धा कच्चा शिजवलाय, जास्त पण नाही, नॉर्मल शिजवलं। आता मी टोप ठेवलंय, त्याच्यामध्ये मी आता तेल टाकणार आहे, 2 पडी तेल टाकते आणि आता राई टाकते, जिरं आणि आता आपला अख्खा मसाला टाकते। आता मी कांदा टाकते, कांदा आता झालेला आहे, मी हिरव्या मिरच्या टाकते, कढीपत्ता पण टाकते, आता आला लसूणची पेस्ट टाकते, आता मी गाजर आणि बीट पण टाकले, थोडीशी घेतली। आता मी हळद टाकते आणि लाल तिखट 3 चमचे टाकते, 1 चमचा तिकडे टाकलं पनीरला लावलेलं आहे। आता हे पनीरला लावून ठेवलंय सर्व, ते टाकते, थोडा वेळ शिजायला देते। आता आपला कांदा पण फ्राय झालेला आहे, कांदा पण फ्राय करून घेतलाय, तो पण झालाय आणि आपले काजू पण फ्राय करून घेतले। थोडा ग्रेव्हीसाठी टोमॅटोची ग्रेव्ही पण टाकणार आहे, पनीर पण चांगलं शिजलेलं आहे, 2 टोमॅटोची ग्रेव्ही बनवली, दही टाकलं, पण दही सोबत जास्त न होतं त्याच्यामुळे टोमॅटो टाकले।
आपल्याला लिंबूचा रस पण थोडा लागणार आहे चवीसाठी. आता मी थोडासा कांदा मी त्यामध्ये टाकते, थोडा वरून टाकणार आहे. काजू पण थोडे हाताने टाकते. आणि आता मी गॅस कमी ठेवले. बिर्याणी मसाला पण 2 चमचे टाकते त्यासाठी तिखट झालं. खूप जरा मोठा झालेला आहे. आता मी त्याच्यावरती राईस टाकते. मी काय एकच पीठ लावणार आहे, डबल पीठ नाही लावणार आहे. सिंगलच ठेवणार. तांदूळ मी अर्धा किलो घेतले पण ते जास्त होते. अर्धा किलो कमीच घ्या कारण जास्त फुलतो भात. आता मी वरून काजू टाकते आणि हा कांदा टाकते वरून. आता मी वरून कांदा पण टाकलेला आहे. कोथिंबीर टाकते, थोडं लिंबूचा रस पण वरून. आणि आपल्याला थोडं घी टाकणार आहे. गॅस स्लोच आहे. तर मी ह्याला थोडा वेळ झाकण मारून ठेवून देते. एक वाफ काढणार आहे फक्त, बाकी काही आपल्याला शिजलेलं आहे सर्व. फक्त एक वाफ काढणार आहे, नंतर मी तुम्हाला दाखवते प्लेट मध्ये सर्व करते. आता मी कोशिंबीर साठी गाजर घेतले, बीट घेतले, कांदा घेतले आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि दही टाकते. चवीपुरतं मीठ टाकते. आता हे सर्व मिक्स करून घेते. बिर्याणी रेडी झालेली आहे. आणि त्याच्यासोबत बीट गाजरची कोशिंबीर. असं तुम्ही पनीर बिर्याणी भात असं तुम्ही करा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.